सप्रेम जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आपण येथे अभिवादनासाठी दोन शब्द बोलत आहोत. खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्या भारतावरच नव्हे तर एकूणच विश्वावर अनंत उपकार आहेत. यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित, दलित, जे मागास आहेत, पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा विचार ठरलेला आहे. त्यांचं जीवन आणि कार्य हाच खरा आपल्यासाठी मोठा संदेश आहे. परंतु त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, मानसशास्त्रीय, सामाजिक, संशोधनात्मक, आर्थिक, एकूणच राजकीय अशा सर्वच विविध पैलूविषयी चर्चा करताना त्यांचं कार्य आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन करणारं आहे. परंतु त्यासोबतच आपल्या भारताच्या भवितव्याबद्दल, आपल्या युवकांच्या आणि समाजाच्या भवितव्याबद्दल निश्चित मार्गदर्शक ठरणारा असं आहे. परंतु मी एका पैलूबद्दल थोडक्यामध्ये चर्चा करणार आहे आणि तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेमध्ये अगदी प्रारंभीच त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना जाती व्यवस्था याबद्दल जे लेखन केलेलं आहे, समाजशास्त्रीय संशोधन केलेलं आहे, त्या अनुषंगाने बोलत आहोत. किंवा 1935 मध्ये पुढे जी बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्याला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाहीये, आणि पुढेच 1936 मध्ये जात पात तोडक मंडळ लाहोरसाठी त्यांनी जे भाषण केलेलं होतं, जो पुढे ग्रंथ अनालिसिस कास्ट म्हणून आलेला आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात विवेचन करूया. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आणि पुढे भारताचं संविधान आपण अंगीकृत करून 75 ओलांडलेली आहे. अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. तेव्हा अशा काळामध्ये खरंच जाती आणि जाती प्रथा, जातीयता, जातीयवाद खरंच एवढ्या टोकाला जायला पाहिजे होता का? ज्या महात्म्यांनी, महापुरुषांनी, देशभक्तांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे की हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आणि जातीमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. मग 75 वर्षानंतर सुद्धा आज जात वरचेवर तीव्रतेने वाढत असतेवेळी आपल्याला का दिसते? याबद्दल आपण जेव्हा चिंतन करतो तेव्हा बाबासाहेबांचे विचार मला मूलभूत आणि महत्वाचे असे वाटतात. बाबासाहेब आंबेडकर आणि त्या काळचे सर्वच पुढारी म्हणजे महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील किंवा त्यासोबतचे सर्व पुढारी यांनी जात पात यापेक्षा देशाला सर्वप्रथम स्थान दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि देश तेव्हाच संघटित असू शकतो जेव्हा तो एकात्म असेल. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा धर्माबद्दल आणि जातीबद्दल बोलतात तेव्हा ते बोलतात की आपल्या येथील जातीय प्रथा, हिंदू म्हणून जे बहुसंख्य लोक आहेत, तर हिंदू ही मानसिकता खऱ्या अर्थाने रोगट मानसिकता आहे. आणि जोपर्यंत हिंदू धर्माची परंपरागत असलेली रोगट मानसिकता आपण सोडून देणार नाहीयेत आणि तिच्यामध्ये आपण बदल घडवून आणणार नाहीयेत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण एकात्म भारत, एकात्म समाज, एकात्म राष्ट्र आपण घडवू शकत नाहीये. आणि हेच त्यांनी जात पात तोडक मंडळामध्ये न दिलेल्या भाषणामध्ये उल्लेखित केलेलं आपल्याला बघायला मिळतं. खरं तर आज स्वातंत्र्याच्या आणि संविधानाच्या 75 वर्षानंतरही प्रत्येक जात अग्रेसिव्ह झालेली आपल्याला बघायला मिळते. असं का होतं? मी जेव्हा काही घटना आणि प्रसंगाकडे उलट मागोवा घेतेवेळी पाहतो, जेव्हा खैरलांजीची घटना घडली असेल, संपूर्ण गावामध्ये जेव्हा आपण काही महिलांची नग्न धिंड काढली जाते, तेव्हा खरं तर त्याच गावातल्या सवर्ण महिलांनी पुढे यायला पाहिजे होतं आणि माझ्या पदराला हात लावा, त्या महिलांच्या पदराला हात लावण्याच्या पूर्वी अगोदर मला छेडा, तर तुम्ही त्या महिलांनंतर हात लावा, असं सवर्ण महिला पुढे आल्या असत्या तर एकाही महिला भगिनीची इज्जत आमच्या चव्हाट्यावर अशी आलेली आपल्याला बघायला मिळाली नसती. आज आपण एखाद्या महिलेवरती, एखाद्या स्त्रीवरती, कुमारिकेवरती अन्याय, अत्याचार होते वेळी बघायला मिळतो तर फक्त तीच जात पुढे येते, ती महिला म्हणून पुढे येत नाहीये, तर त्या जातीवर झालेला अन्याय, त्या जातीवर झालेला अत्याचार म्हणून पुढे येतो. खरं तर हे आपलं अपयश आहे. आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत आहोत आणि एका जातीवर अत्याचार झाला तर त्याच जातीने पुढे येणं हे खरं तर अत्यंत दुर्दैवीपणाचं लक्षण आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखन आणि चिंतनाचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला म्हणावं लागतं की स्वातंत्र्याच्या आणि संविधानाच्या 75 वर्षानंतर प्रत्येक राजकीय पक्ष अत्यंत गंभीरतेने बोलतोय. म्हणजे राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असू द्या किंवा अगदी भारतीय जनता पार्टी असू द्या, शिवसेना असू द्या किंवा अन्य सगळ्या पार्ट्या असू द्या,
त्या प्रत्येक जातीमध्ये, त्या प्रत्येक राजकीय पक्षामध्ये त्या जातीचे सेल निघालेले आपल्याला बघायला मिळतात. अनुसूचित जातीचा सेल असेल, अल्पसंख्याक सेल असेल, दलित बहुजनांचा सेल असेल, ओबीसीचा सेल असा निघालेला आपल्याला बघायला मिळतो. तर असे सेल म्हणजे त्या राजकीय पक्षाकडून समजा अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करायची असेल तर त्या राजकीय पक्षामधल्या अल्पसंख्याक सेलमध्ये किंवा अनुसूचित जाती जमातीच्या सेलमधील त्या जातीच्या पुढाऱ्यांनी पुढे येऊन ती जयंती साजरी करायची काय, इतका गंभीर प्रश्न या नवीन राजकीय पक्षामध्ये किंवा स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण या स्थितीमध्ये आलो आहोत की मला अत्यंत ते शर्मनाक वाटायला लागतं. एक सुशिक्षित म्हणून, एक साक्षर म्हणून, एक शिक्षक म्हणून मला खरं ते स्वतःला अपमानास्पद वाटायला लागतं. आम्ही जाती आणि शहरांची नगरं सुद्धा त्या बाजूने बदललेली आपल्याला बघायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जातपात तोडक मंडळामध्ये जे भाषण झालं नाही त्यामध्ये प्रत्युत्तरातर म्हणजे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा भाषण न करण्याबद्दल जातपात तोडक मंडळामध्ये जो घुमजाव झालेला आपल्याला बघायला मिळतो, त्याला जी उत्तरं दिलेली आहेत त्यामध्ये सुद्धा आजच्या परिस्थितीची सगळी उत्तरं आपल्याला 100 वर्षापूर्वी सुद्धा ती दिलेली आपल्याला सापडतात. आणि तेव्हा आपल्याला म्हणा वाटतं की आजही बाबासाहेबांचे ते विचार अत्यंत मोलाचे आणि महत्वाचे आहेत असं आपल्याला वाटतं. त्यांनी लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळाने बाबासाहेब आंबेडकरांना हे भाषण न करण्याबद्दल का प्रतिबंध केला असेल किंवा त्याच्यामध्ये दुमत का झाला असेल याचा मी जेव्हा विचार करायला लागतो तर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यामध्ये जी घोषणा केली होती 13 ऑक्टोबरला 1935 की मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाहीये, आणि लगेच 36 मध्ये हे भाषण होणार होतं. आणि मग हे आर्य समाजी जे खऱ्या अर्थाने हिंदू समाजाला सुधारणा घडून आणण्याबद्दल जे प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्यामध्येच अशी शंका निर्माण झाली की बाबासाहेबांनी जर या जातपात तोडक मंडळाच्या अध्यक्ष भाषणामध्येच हिंदू धर्माचा त्याग करण्याचा विचार मांडला किंवा नवीन धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावर ते येईल. आणि या अनुरोधाने त्या जातपात तोडक मंडळामध्येच संशयाचं भूत निर्माण झालं आणि परिणामी ती परिषद झालेली नाही. परंतु आपल्याला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आपण हे जातीयतेचे बंध तोडलेले आहेत का, तर मला वाटतं बाबासाहेबांचं जेव्हा आपण स्मरण करतो, त्यांचं चिंतन करतो, त्यांच्या विचाराचे पाईक म्हणून आपण जेव्हा पुढे येतो तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे नकारार्थी मान द्यावी लागते की 75 वर्षांमध्येही आपण जातपात तोडलेली नाहीये किंवा ती सुशिक्षित मध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, समाजकारणामध्ये अत्यंत अग्रेसिव्ह पद्धतीने आलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये एकही महानगर असं नाहीये की जिथे जी एखादी कॉलनी आहे ती सर्व जाती धर्माची मिळून झालेली आहे, धर्मनिरपेक्ष कॉलनी झालेली आपल्याला अशी एकही बघायला मिळत नाही. उलट आता मात्र मागच्या म्हणजे आजचं जे छत्रपती संभाजीनगर आहे इथल्या औरंगाबादच्या जुन्या महानगरपालिकेने एक धोरण ठरवलं होतं की जे म्हणजे जातनिहाय काही कॉलन्या असतील, वसाहती असतील, त्यांनी नावं बदलून देण्याचं ठरवलं. म्हणजे कसं की जिथे मांग वस्ती अधिक आहे तिथं अण्णाभाऊ साठे नगर द्या, किंवा जिथं सुताराची वस्ती अधिक असेल विश्वकर्मा नगर अशी नावं द्या. आणि मग या पद्धतीने आपण आजही बघायला मिळतो की भीमनगर कुठे आहे, समर्थनगर कुठे आहे, शिवाजीनगर कुठे आहे, अण्णाभाऊ साठे नगर कुठे आहे. तर ही नगरं त्या जातीच्या प्रस्थापित व्यवस्थेची निदर्शनं करते आपल्याला बघायला मिळतात. तर हे खरंच महात्मा गांधीला असू द्या की बाबासाहेब आंबेडकरांना असू द्या हे अपेक्षित नव्हतं. आणि खऱ्या अर्थाने त्यांना जर अभिवादन करायचं असेल, त्यांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा असेल तर या सगळ्या जातीमधून आपण बाहेर आलं पाहिजे. परवा ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मी प्रकर्षाने समाज माध्यमामध्ये बघायला मिळतं आपल्याला या मतदारसंघामध्ये एवढी मतं आहेत, या जातीची मतं आहेत, मग या जातीचा उमेदवार दिला तर ते मत घेऊन तो पुढे येऊ शकतो, किंवा या जातीची एवढी मतं आहेत तर त्याच्या 2-4 अधिक उमेदवार द्या म्हणजे त्या जातीची मतं विभागली जातील. म्हणजे आपण काय लावलेलं आहे, एकीकडे आपण धर्मनिरपेक्ष भारत म्हणतो, सर्व धर्म समभाव बाळगणारा भारत म्हणतो, आणि त्या जातीमध्येच आणखीन आपण विभागण्याचा किंवा त्या जाती आणि कशा बळकट होतील याचा जेव्हा सुशिक्षित लोक, तसे समाज माध्यम, सर्व राजकारणी, सर्व समाजकारणी त्या पद्धतीने जर विचार करत असतील तर निश्चित ही मला अत्यंत खेदाची बाब वाटते. या अर्थाने आपण बाबासाहेबांना अभिवादन करू शकणार नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आता याचं निकालाचं जे विश्लेषण झालं
त्यामध्ये सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्येच बोलायचं झालं तर अतुल सावे किंवा संजय शिरसाट यांना मुस्लिम बहुल मतदारामध्ये एवढं मतदान मिळालं, किंवा इम्तियाज जलील या उमेदवाराला हिंदू बहुल भागामध्ये एवढी मतं मिळाली, की असे आम्ही का म्हणतो? मला ठामपणे म्हणावं वाटतं की जिथं पूर्णतः हिंदू आहेत त्या भागातून इम्तियाज जलील याला खऱ्या अर्थाने पुढे यायला पाहिजे, किंवा अतुल सावे यांना सुद्धा मुस्लिम मतांमधून बहुसंख्य मतांनी यायला पाहिजे, परंतु ते जाती किंवा धर्म म्हणून नाही तर त्यांच्या कार्य, कर्तृत्व, चरित्र, त्यांचं राजनैतिक नेतृत्व याच्यावर यायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जात धर्म निरपेक्ष मतदान जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने भारतीय संविधान आपण अंगीकारला असं समजू, तेव्हा खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष भारत झाला असं आपण समजूयात. परंतु आता शैक्षणिक जे संस्था आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की बुद्धिस्ट कल्चरल असलेल्या संस्था कुठल्या आहेत, मराठा लॉबी असलेल्या कुठल्या संस्था आहेत, मौलाना आझाद कुठले विद्यार्थी विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात, ह्या सगळ्या जाती आणि धर्माधिष्ठित अशा शिक्षण संस्था जर येऊ लागल्या, राजकीय पक्ष येऊ लागले, समाजकारणी येऊ लागले आणि सामाजिक वसाहती, नागरी वसाहती येऊ लागल्या, तर खऱ्या अर्थाने आपण ज्या देशभक्तांना न्याय देतोय असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शतकापूर्वी जे आंदोलन छेडलेलं आहे त्याची नितांत आजही आपल्याला तेवढीच गरज आहे. आजही आपण धर्मनिरपेक्ष होण्याची गरज आहे. आजही जात पात तोडक मंडळ पुन्हा एकदा नव्याने येण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने जातीमुक्त धर्ममुक्त देश आपण घडवला तरच खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांना अभिवादन केलं, आपण बाबासाहेबांचे देशभक्त आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं आपल्याला म्हणावं वाटेल. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी परत एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी फार काही बोलणार नाही, परंतु एवढं सांगू इच्छितो की आपण जेव्हा जातीमुक्त होऊयात, आपण धर्ममुक्त होऊयात आणि खऱ्या अर्थाने तेव्हा आपण देशभक्त होऊयात, तीच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली ठरणार आहे. जय भीम, जय महाराष्ट्र.